पुणे जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली असून पावसाळ्याबरोबरच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, गॅस्ट्रो, अतिसार आणि टायफॉइड यासारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना व्यापक पूर्वतयारीच्या सूचना दिलेल्या आहेत। वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। अहिल्यानगरमधील सीना नदी पात्र रुंदीकरण आणि सुशोभीकरण प्रकल्पाची पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। मात्र नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमण हे प्रशासनासमोरचं सर्वात मोठं आव्हान ठरतंय। उदयनराजे भोसले यांचे आणखी एक भावनिक रूप साताऱ्यामध्ये पाहायला मिळालं। पुण्यातील एका चिमुकल्यानं वाढदिवसानिमित्त उदयनराजेंना भेटून त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा हट्ट धरला होता। मुलाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचे वडील त्याला साताऱ्यात घेऊन आले। चिमुकल्याची भेट होताच उदयनराजे स्वतः गाडीतून खाली उतरले, त्याला कडेवर घेतलं आणि त्याच्यासोबत मनसोक्त फोटो सेशन केलं। या अनोख्या भेटीमुळे चिमुकल्याचा वाढदिवस अविस्मरणीय ठरला। ऐतिहासिक वारसा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 2450 कोटी रुपयांच्या पुनर्विकासाचं काम ऑक्टोबर 2028 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे। मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ 21% काम पूर्ण झालंय आणि त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्याची डेडलाईन पाळली जाईल की नाही याबद्दल शंका आहे। रेल्वेतील विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत मध्य रेल्वेनं उपनगरीय मार्गावर एप्रिल आणि मे अशा 2 महिन्यात 14,744 प्रकरणांमधून तब्बल 62.8 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय। या मोहिमेत दररोज सरासरी 241 प्रकरणांमधून सुमारे 1.1 लाख रुपयांचा महसूल रेल्वेच्या तिजोरीमध्ये जमा होत असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली आहे। पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार दरवर्षी घडतात। मात्र यावर्षी पाणी तुंबणाऱ्या 117 संवेदनशील ठिकाणी तब्बल 210 पाणी उपसा पंप तैनात करण्यात आले असून नाले सफाईची कामं 100% पूर्ण करण्यात आली आहेत असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं। 11वीची पहिली प्रवेश फेरी नुकतीच संपून दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मुंबई विभागामध्ये पहिल्या फेरीत तब्बल 1,33,323 विद्यार्थ्यांची निवड झाली होती। त्यातील 76,214 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती दिली असून 33,385 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले। महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या एकूण 131 पैकी पहिल्या टप्प्यात 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महारेलच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। राज्य रेल्वे फाटक मुक्त करण्याच्या संकल्पाच्या दृष्टीनं सर्व आवश्यक पायाभूत सुविधा पुरवाव्यात असे निर्देश फडणवीसांनी दिले। कोकणातील काजू बी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढावलंय। हंगामाच्या सुरुवातीला काजू बियाला प्रति किलो 180 ते 190 रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळाल्यानं बागायतदारांमध्ये समाधानाचं वातावरण होतं। मात्र हंगामाच्या अखेरीस बाजारभावात मोठी घसरण झाली असून दर अवघ्या 80 ते 90 रुपये प्रति किलोवर आलेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मोठा फटका बसलाय। धाराशिवमध्ये तहसीलदारांच्या नावानं सामान्य नागरिकांकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। निखिल रणखाम नावाच्या व्यक्तीनं जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचे फोटो दाखवत शासकीय योजनांची कामं करून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून 5 ते 10 हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे। चौकशी दरम्यान त्यानं नागरिकांकडून पैसे घेतल्याची कबुली देत लेखी जबाबही दिलाय। मुंबईतील मालाड परिसरात 3 वर्षीय मुलीला विकल्याचा संशय आहे। या घटनेची माहिती मिळताच मनसे नेते संदीप देशपांडे पोलीस ठाण्यात दाखल झाले। संबंधित महिलेनं आपल्या मुलीला सख्ख्या मावशीकडे सांभाळण्यासाठी दिल्याचा दावा केलाय। दुसरीकडे मुलीला 4 लाख रुपयांना विकल्याचा दावा मावशीकडून करण्यात येतोय। नेमकं मुलीला सांभाळण्यासाठी ठेवण्यात आलं होतं की विक्री झाली होती याचा तपास सध्या पोलीस करतायत। नवी मुंबईतील अटल सेतूवरून एका 28 वर्षीय तरुणानं समुद्रात उडी मारल्याची माहिती समोर आली आहे। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। प्रतीक सुभाष रासकर असं या तरुणाचं नाव असून तो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचा रहिवासी आहे। रविवारी पहाटे अटल सेतूवर त्याची कार आढळून आली। त्यानंतर संबंधित तरुण बेपत्ता असल्याची नोंद उलवे पोलीस ठाण्यात केली आहे। मुंबईत पावसाळ्यात मॅनहोल्सची झाकणं चोरीला जाणं किंवा ती तुटल्यानं होणारे अपघात रोखण्यासाठी पालिकेनं पावलं उचलली आहेत। ए ते जी उत्तर विभागातील मॅनहोलवर झाकणं जाळ्या बसवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। या प्रकल्पासाठी 30 लाखांचा खर्च अपेक्षित असून निविदा काढण्यात आलेली आहे।
आता एक मोठी बातमी समोर येते आहे। केंद्र सरकारची लोकप्रियता अनेक पटींनी वाढवणाऱ्या आणि राजकीय दृष्ट्या गेम चेंजर ठरलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत केंद्र सरकारने एक कठोर निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार उज्ज्वला योजनेतील सवलतीच्या सिलेंडरला आता कात्री लावण्यात आली आहे। परिणामी उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी 9 ऐवजी आता फक्त 4 सिलेंडरसाठीच 300 रुपये अनुदान मिळेल। सध्याच्या घडीला देशभरात उज्ज्वला योजनेचे 10,55 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत। तर 2016 साली पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली होती। सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी गॅसची किंमत वाढली आहे आणि त्यामुळे तेल कंपन्यांना सध्या प्रति सिलेंडर 700 रुपये तोटा होतोय। त्यामुळे आता केंद्र सरकारने अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या घटवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। तर काही दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ करण्यात आली होती। त्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 942 रुपयांच्या घरात पोहोचली आहे। त्यामुळे आता उज्ज्वला योजनेला किंवा योजनेतील लाभार्थ्यांना 4 अनुदानित गॅस सिलेंडर संपल्यानंतर 942 रुपये मोजून एलपीजी गॅस विकत घ्यावा लागणार आहे। तर केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेमध्ये हे मोठे बदल करण्यात आलेले आहेत। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये बदल करण्यात आलेत। 9 ऐवजी आता 4च सिलेंडर या योजनेतल्या लाभार्थ्यांना मिळणार आहे। वर्षभरात 9 ऐवजी 4 एलपीजी सिलेंडर मिळतील। कोकण रेल्वे मार्गावर मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून ही गाडी आता आठवड्यातून केवळ 3 दिवस धावणार आहे। 15 जूनपासून लागू होणाऱ्या मान्सून वेळापत्रकानुसार या 3च्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे। त्यानुसार मुंबईवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशीच धावणार आहे। मान्सूनचं 8 जून रोजी दक्षिण महाराष्ट्रात आगमन झालं असून नैऋत्य मान्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये पुढे सरकलेला आहे। मान्सून मुंबईत 14 ते 15 जूनच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी मुंबई आणि उत्तर कोकणात मान्सून पूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे। बेस्टने भाडेतत्वावरील बस ताफ्यात समाविष्ट केल्या। मात्र या भाडेतत्वावरील बसच्या चालकांना मिळत असलेल्या अपुऱ्या प्रशिक्षणामुळे बेस्टच्या अपघातात वाढ होते आहे। त्यानुसार बेस्ट उपक्रमानं आता कंत्राटी चालकांना विद्युत बस चालवण्यासाठी 4 आठवड्यांचं प्रशिक्षण बंधनकारक केलंय। यापूर्वी चालकांना केवळ 1 आठवड्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं। बोरिवली विरार 5वी आणि 6वी रेल्वे मार्गिका प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात 29 रोपं लावण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळानं घेतलाय। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या उपक्रमाची घोषणा करण्यात आली असून या माध्यमातून पनवेलमधील करंजाडे परिसरात एकूण 10,230 रोपांची लागवड करण्यात येणार आहे। प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीची अंमलबजावणी तातडीनं केल्यास मूर्ती व्यवसायावर अवलंबून असणारे हजारो कामगार बेरोजगार होणार आहेत आणि याचा मंडळांनाही मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे पीओपी मूर्ती बंदीची अंमलबजावणी तातडीनं न करता मुंबईकरांना किमान 5 वर्षांचा संक्रमण कालावधी द्यावा अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीनं पालिकेकडे केली आहे। डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला मध्यवर्ती पेठांशी जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी आजपासून 5 सप्टेंबरपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। तोपर्यंत नागरिकांनी लाकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज या पर्यायी मार्गांचा वापर करूनच सहकार्य करण्याचं आवाहन महामेट्रोकडून करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जून-जुलै 2026 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या फेरपरीक्षांचं हॉल तिकीट आजपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे हॉल तिकीट आता विद्यार्थ्यांना मंडळाची अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करता येणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी ऊसाची पिकं आडवी झाली असून केळीच्या बागांमधील झाडं उन्मळून पडलेली आहेत। मका पिकाला देखील फटका बसलाय। सांगली शहरासह मिरज, तासगाव आणि खानापूर तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हर्णे बायपास परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। कामानिमित्त दापोलीमध्ये आलेल्या राठोड कुटुंबातील अवघ्या 4 वर्षांच्या सानवी गणपत राठोड या चिमुकलीचा अज्ञात वाहनाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला। रस्त्याचं काम सुरू असताना
सानवी झाडाखाली झोपली होती. त्याचवेळी तिच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. जोगेश्वरी टर्मिनसला मुंबई मेट्रो नेटवर्कशी जोडण्याच्या दृष्टीनंही पश्चिम रेल्वेनं तयारी केलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना थेट लोकल सोबतच मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही योजना सध्या अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण झाल्यावर या टर्मिनसला मेट्रो मार्ग क्रमांक 6 आणि 7A सोबत थेट जोडणं शक्य होणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचं पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. या झोपडपट्टीचं रूपडं बदलून टाकलं जाणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नवीन नियम लागू झालेला आहे. ECL डायरेक्शन 2026 येत्या 1 एप्रिल 2027 पासून देशभरात लागू केला जाणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना गृहकर्ज, वाहन कर्ज आणि शिक्षणासाठी कर्ज काढणं अवघड होणार आहे. कारण नव्या नियमानुसार जर एखाद्या कर्जदारानं कर्जाची परतफेड करताना 2 हप्ते जरी चुकवले तर बँकेला त्याच्या 12 पट रक्कम बाजूला काढून ठेवणं भाग पडणार आहे. यामुळे बँकांच्या बॅलन्स शीटमधून रक्कम वेगळी ठेवल्यास बँकांचा नफा बराच कमी होऊ शकतो. जळगावच्या श्यामनगर परिसरात क्षुल्लक वादाच्या एका कारणातून 64 वर्षांच्या व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून दुसरा संशयित फरार झाला. मृग नक्षत्र सुरू झालं असलं तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप मान्सूनचं आगमन झालेलं नाही आणि त्यामुळे मानवांसोबतच वन्यजीव देखील पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. बोरामणी गावाजवळील माळ रानावर पाण्याच्या शोधात भटकणारा काळविटांचा कळप प्राणीमित्र पप्पू जमादार यांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. अनुसूचित जातींमधील आरक्षण उपवर्गीकरणाची तातडीनं अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय निर्धार बैठक सोलापुरात पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी अकलूजमध्ये सभा घेण्याचं आव्हान दिलं होतं. यावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर देत अकलूज हे विचारवंत गाव असून लोकशाही मार्गाने येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत असल्याचं म्हटलं. यापूर्वी अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा अकलूजमध्ये झाल्याची आठवण करून देत त्यांनी राऊत यांच्या सभेला देखील विरोध नसल्याचं स्पष्ट केलं.